गेलं वर्षभर आपण कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा देतोय आणि आता कुठे आपण ह्या विळख्यातून बाहेर येऊ अशी आशा दिसत असताना आणि कोरोनाची लस अगदी अंतिम टप्प्यात असताना आता जगाला आणखीन एक हादरा देणारी घटना घडली आहे। ती म्हणजे आता ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलाय आणि या दुसऱ्या प्रकाराच्या कोरोना विषाणूचा जो प्रसार आहे तो अतिशय वेगाने होत असल्याचं आता निष्कर्षातून स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांमध्ये मोठी चिंता आहे। अनेक प्रश्नही या निमित्ताने आता उपस्थित होतात। महत्त्वाचा मुद्दा असा की हा कोरोनाचा जो दुसरा प्रकार आहे तो नेमका कुठे आढळला, काय कारण आहेत त्यामागची, त्याचप्रमाणे आता कोणते खबरदारीचे उपाय घ्यावे लागतील, चिंता करण्यासाठी बाब आहे का, आणि मुख्य महत्त्वाचा मुद्दा असा की आता जी कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आहे ती लस या नव्या प्रकारावर परिणामकारक ठरणार का। याच निमित्तानं आता खरं तर अनेक आपल्या मनातले प्रश्न घेऊन आपण आता याच बाबत माहिती घेण्यासाठी बातचीत करणार आहोत IMAचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी। जाणून घेऊया हा कोरोनाचा नवा प्रकार नेमका काय आहे, कोणकोणत्या खबरदाऱ्या आपल्याला आता घ्याव्या लागतील, कोणकोणत्या पद्धतीने आता आपण पुन्हा एकदा यासाठी याला लढा देण्यासाठी खरं तर सज्ज होऊ आणि त्याचप्रमाणे खरंच चिंता करण्याची काही गोष्ट आहे का, जाणून घेऊया। तर आपल्यासोबत आता आहेत IMAचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर। आता जो विषय गेल्या 2 दिवसांपासून खरं तर मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय, कोरोनाचा नवा प्रकार आलाय आणि यामुळे आता खरं तर भीती व्यक्त केली जाते, सगळेजण पुन्हा एकदा आता घाबरले आहेत असं आपण म्हणूया आणि त्यामुळे आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की खरंच इतका घाबरण्याचं कारण आहे का आणि हा प्रकार नेमका काय आहे। यासाठी आपण आधी सुरुवातीपासून काही गोष्टी समजावून घेऊ। सर्वात प्रथम म्हणजे इंग्लंडमध्ये म्हणजे UK मध्ये साधारणतः 9 नोव्हेंबर पासून ही कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जी आहे फायझर कंपनीचं तिचं वितरण म्हणजे लसीकरण मोहीम सुरू झाली। त्यानंतर 2च दिवसात इंग्लंडच्या त्या सर्व अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की एक लंडनच्या दक्षिण भागातले जे परगणे आहेत आणि लंडन धरून तर त्या भागामध्ये अचानकपणे रुग्णसंख्या खूप वेगाने वाढतीये। साधारणतः 1000पेक्षा जास्त रुग्ण काही दिवसात तिथे दिसून आले आणि त्यामुळे या रुग्णांची त्यांनी विशेष तपासणी केली आणि त्यांच्या घशातल्या स्वाबच्या द्वारे जे काही व्हायरस त्यांनी तपासले त्या व्हायरसमध्ये त्यांच्या असं लक्षात आले की हा थोडासा नेहमीच्या कोरोनाच्या व्हायरसपेक्षा हा थोडासा वेगळा आहे। आता वेगळा म्हणजे काय आहे तर तुम्हाला माहिती आहे, एक सांगतो की कुठलाही जो विषाणू जो असतो किंवा व्हायरस जो असतो त्याचं अगदी ढोबळमानाने 2 भाग असतात। एक वर त्याच्या कव्हर असतं, ते प्रोटीनचं कव्हर असतं, त्याला कॅप्सिड म्हणतात, आणि त्याच्या आत जे असतं ते जनुकीय घटक असतात म्हणजे RNA DNA वगैरे असतात। आता हा विषाणू ज्या वेळेला एखाद्या सजीवाच्या म्हणजे मनुष्य असेल, प्राणी असेल किंवा वनस्पती असेल त्यांच्या संपर्कात जातो आणि त्यावेळेला त्याची वाढ व्हायला लागते वेगाने, म्हणजे त्याचं जे पुनरुत्पादन आहे हे एकापासून 2 असं विभाजन होत जातं आणि हे होत असताना आतले जे RNA आहेत त्याच्या प्रती दुसऱ्या पुढच्या पिढीतल्या विषाणूंमध्ये तयार होत असतात। हे तयार होत असताना या विषाणूंच्या RNA मध्ये बदल होतो आणि तो जो बदल होतो त्यामुळे त्या विषाणूचे गुणधर्म बदलतात, त्याचे बाकीचे सगळे घटकही थोडेसे वेगळे दिसायला लागतात आणि त्याला म्युटेशन म्हणतात। आता हा जो प्रकार आहे हा त्यांच्या लक्षात आलं की आत्ताचा जो विषाणू आहे त्याचे गुणधर्म वेगळे आहेत। घटकांबद्दल अजून ते RNA कितपत बदललेत किंवा ते म्युटेशन झालंय का हे त्यांनी अजूनही जाहीर केलेलं नाही, पण हा जो विषाणू आहे हा आधीच्या विषाणूपेक्षा थोडासा वेगळा आहे आणि त्याची जी वाढ आहे, त्याचा जो संसर्गाचा वेग आहे तो आपल्या नेहमीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70% जास्त आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं हा वेगाने पसरेल अशा पसरायला लागलाय, तर तो इतरत्र पसरू नये आणि जगामध्ये इतरत्र अनेक ठिकाणी तो पसरू शकतो। प्रवासांमधून जे काही परदेशी म्हणजे लंडनमधून किंवा इंग्लंडमधून जे प्रवासी इतर देशांमध्ये जातात किंवा इव्हन भारतातही येतात त्यांच्याद्वारे हा जगभरात पसरेल का काय अशी एक भीती वाटायला लागली। एक लक्षात घ्या की 1 वर्षापूर्वी साधारणतः मागच्या वर्षीच्या सुरुवातीला अशाच प्रकारची घटना वुहानमध्ये घडली होती आणि त्यामधून तिथं जाणारे जे प्रवासी होते त्यांच्या मार्फत हा जगभरात पसरला आणि नेमकी तीच परिस्थिती आज ब्रिटनमध्ये येईल का काय या गोष्टीमुळे आज
जगातले सर्व लोक चिंतित झालेले आहेत. सर, विषाणूमध्ये बदल होणं, जे म्युटेड होणं आपण म्हणतो, ते सामान्य आहे का? आणि म्हणजे ते होतं का? नाही, बरोबर आहे की त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेला विषाणूचं पुनरुत्पादन किंवा पुनरुत्पत्ती व्हायला लागते, त्यावेळेला त्याच्यापासून अशा अब्जावधी प्रती बनत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे एका रुग्णाच्या शरीरामध्ये ज्यावेळेला विषाणू असतात, त्यावेळेला अब्जावधी विषाणू असतात आणि ते सतत त्याच्यामध्ये पुनरुत्पत्ती करत असतात आणि त्याच्यामुळेच हा विषाणूजन्य आजार हा धोकादायक असतो. आता ही पुनरुत्पत्ती होत असताना मध्येच याच्यामध्ये या RNA मध्ये बदल घडतात. आता हे सर्वसामान्य आहे. आता मनुष्य, प्राणी किंवा जे काही इतर प्राणी आहेत यांच्यामध्ये ज्यावेळेला पुनरुत्पत्ती होत असते, त्यावेळेला अशा प्रकारे अंतर्गत बदल होत असतात. परंतु त्यामध्ये हे जे बदल घडतात किंवा ही जी विकृती घडते, त्याची सुधारणा करणारी सुद्धा एक यंत्रणा मनुष्य प्राण्यामध्ये असते किंवा डेव्हलप झालेल्या प्राण्यांमध्ये असते. पण हे विषाणूंमध्ये अशा प्रकारे जे जेनेटिक रिपेअर करणारी हे नसते, संस्था नसते किंवा प्रकार नसतो. त्याच्यामुळे हे जे बदल घडलेले असतात, हे विषाणू सततच तयार होत असतात. आता यामध्ये हे जे नव्याने जे काही प्रती तयार होतात, नव्याने जे प्रकारचे विषाणू तयार होतात, त्यातले काही घातक असतात, काही घातक नसतात आणि त्यामधले बरेचसे प्रकार हे आपोआप नष्टही होत जातात. त्याच्यामुळे जे टिकतात आणि पुन्हा त्यांचेही परत प्रती बनायला लागतात, ते म्युटेशनचे जे काही म्युटेट झालेले व्हायरस असतात, विषाणू असतात, ते जास्त धोकादायक असतात. असं म्हटलं जातंय की ह्या ज्या नव्या प्रकाराचा जो वेग आहे तो 70% अधिक आहे आधीपेक्षा, पण त्याचा जो धोका आहे तो सुद्धा जास्त आहे का? आत्तापर्यंत तरी जी माहिती म्हणजे युकेच्या ब्रिटनच्या ज्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या पंतप्रधानांनी जी काही निवेदनं दिली आहेत, त्याप्रमाणे जे जाहीर झालंय त्यानुसार हा 70% वेगाने वाढतोय. पण त्याच्यामुळं त्याची बाधा ज्यांना झाली, ज्या 1000 रुग्णांची त्यांनी तपासणी केली, त्यांच्यामध्ये लक्षणं वेगळी आढळली नाही. म्हणजे ज्यांना लक्षणं आढळली ते सर्दी, ताप, खोकला असेच रुग्ण होते. इव्हन आपला आत्ताच्या करोना विषाणूमध्ये जसे 80% रुग्ण हे लक्षणविरहित असतात किंवा एसिम्प्टोमॅटिक असतात, तसेच या रुग्णांमध्येही आहे. या रुग्णांमध्ये सुद्धा 20% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतंय. त्यातले 5% रुग्ण हे अतिशय गंभीर स्वरूपात जाऊ शकतात. म्हणजे एकूण पॅटर्न जो आहे, एकूण जे काही त्याचा आराखडा आहे तो तसाच आहे. मृत्यू दराबद्दल मात्र अजूनही फारसं लक्षात आलं नाही, कारण हा नुकताच एक 15 दिवसापूर्वी याचा अभ्यास सुरू झालेला आहे. तर त्यामुळं ह्या विषाणूमध्ये आत्ता तरी त्याचा वाढता वेग किंवा संसर्गाचा जो वेग आहे, तो सोडता हा आधीच्या करोनापेक्षा फारसा वेगळा आहे असं वाटत नाही, असं तरी दिसतंय. सर, ब्रिटनसह आणखी काही ठिकाणी आता हे आढळून आलंय. भारतामध्ये सुद्धा आता जे UK वरून जी लोक आली आहेत त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, सो त्यांनाही आता क्वारंटाईन आणि ते सगळं सुरू आहे. तर यामुळे आता पुन्हा एकदा देशामध्ये आणि राज्यामध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवावं लागेल का आणि ते फायदेशीर ठरेल का? बरोबर आहे. एक लक्षात घ्या की ब्रिटनमधून हा व्हायरस जसा चीनच्या वुहानमधून पसरला आणि त्यांनी काळजी घेतली नाही, त्यामुळे तो संपूर्ण जगभरात पसरला. त्याच्यामुळं हा ज्या वेळेला ब्रिटनमध्ये जाहीर झाला, त्यानंतर जगातल्या 7 देशांमध्ये जिथं आहे तिथं त्यांनी विमानसेवा बंद केलेली आहे. त्याप्रमाणे भारतातही विमानसेवा बंद केलेली आहे. पण आत्ता सुद्धा दक्षिण आफ्रिका आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये हा सापडल्याची बातमी आहे. त्याचप्रमाणे भारतातही आज सकाळी जे काही प्रवासी आले त्यांच्यामध्ये दिल्लीमध्ये काही जणांना सापडलाय, कलकत्त्यामध्ये 2घांना सापडलाय, तामिळनाडूतल्या चेन्नईमध्ये एकाला सापडलेला आहे. तर ह्या लोकांना तिथं त्यांच्या आपण असं हे ठरवलेलं आहे की ज्यावेळेला ब्रिटनमधून किंवा परदेशी प्रवासी येतील त्यांची त्वरित RT-PCR म्हणजे घशातला जो स्वाब असतो तो तपासणी होईल. त्याचं लगेच त्याचा रिपोर्ट हे करून तो जो पॉझिटिव्ह असेल तर त्या रुग्णाला त्वरित एक विशिष्ट हॉस्पिटल्समध्ये दाखल केलं जाईल. त्याचप्रमाणे जे आलेले सर्व प्रवासी आहेत त्यांची RT-PCR येईपर्यंत किंवा ते निगेटिव्ह आहेत असं हे होईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करता येईल. साधारणतः एक 14 दिवसासाठी त्यांना क्वारंटाईन करण्याची योजना आहे. तर हे जे आहे हे सर्व हा पसरू नये म्हणून आपण काळजी घेतोय. पण याचबरोबर एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटनमध्ये आलेल्या लोकांची आपण काल परवापासूनच तपासणी सुरू केली. पण हा जो विषाणू आहे हा ब्रिटनमध्ये साधारणतः 2 आठवड्यापासून तिथे धुमाकूळ घालतोय. गेल्या 2 आठवड्यामध्ये जे ब्रिटनमधून प्रवासी आले
त्यांचीही रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे त्यांचे पासपोर्ट आणि इतर नोंदी बघून त्यांचीही तपासणी किंवा ट्रेस करायला पाहिजे. तर हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे करायलाच लागेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्या देशात सुद्धा ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये अचानक वेगाने वाढलं म्हणल्यावर हा काय प्रकार आहे म्हणून त्यांनी तपासलं, तसं आपल्या देशामध्ये सुद्धा साधारणतः आता 1 कोटीपर्यंत 1 कोटीची मर्यादा आपण सर्व बाधित लोकांची पार केलेली आहे. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अगदी महाराष्ट्रात सुद्धा काही शहरात म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी अचानक रुग्णसंख्या वाढल्याच्या घटना घडल्यात. तर अशा वेळेला सुद्धा तिथं म्युटेशन घडलंय का याच्या तपासण्या व्हायला हव्या होत्या, तर त्या झालेल्या नाहीत. आणि आता इथून पुढं पुन्हा असं काही घडलं तर आपल्याला त्याचं संशोधन करावं लागेल, त्याचं ते विषाणू शोधून काढावे लागतील, रुग्णही शोधून काढावे लागतील आणि यासाठी टेस्टिंग हे वाढवावंच लागेल. कारण पुन्हा एकदा 80% रुग्ण हे एसिम्प्टोमॅटिक आहेत. त्याच्यामुळं कुणालाही आता जर लक्षणं असतील तर त्यांना स्वतःहून तपासायला जावंच लागेल आणि त्वरित जावं लागेल. टंगळमंगळ किंवा उगीच चालढकल करून चालणार नाही. पण त्याचबरोबर जो रुग्ण पॉझिटिव्ह निघेल, आपण हे पाहिलं की 70% तो जास्ती वेगाने पसरतो. त्याच्यामुळे जे रुग्ण पॉझिटिव्ह निघतील त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले आलेले सर्व लोकांची तपासणी ही वेगाने व्हायला पाहिजे. कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे फारसं होत नाहीये. तर ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं तरच या नव्या विषाणूंनी किंवा आधीच्या विषाणूंनी बाधित झालेले जे एसिम्प्टोमॅटिक लक्षण नसलेले लोक सापडतील. अदरवाईज लक्षण नसल्यावर कोणी स्वतःहून तपासायला जात नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला आपल्या देशामधल्या प्रशासनाला आणि आरोग्य प्रशासनाला साधारणतः टेस्टिंगचा दर वाढवावा लागेल, त्या अधिक खुल्या कराव्या लागतील. कुठलीही लक्षणं असतील तर लोकांनी स्वतःहून जायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे हे जे सर्व्हिलन्स जो आहे, जो मध्यंतरी सुरू केला होता, त्याप्रमाणे घरोघर जाऊन सुद्धा या पद्धतीची तपासणी केली जाणं आवश्यक आहे. आणि विशेषतः इथून पुढं जर कुठं अचानकपणे, आता आपल्याकडं रुग्णवाढीचा वेग खूप कमी झालेला आहे. महाराष्ट्रात साधारणतः 2-2.5 हजाराच्या आसपास आता रुग्ण सापडत आहेत. पण अचानक एखाद्या भागामध्ये जर रुग्णाचा प्रसार एकदम खूप वाढलेला दिसला तर हा असा म्युटेशनचा तर प्रकार नाही ना, किंवा हा असा वेगळा विषाणू तयार झालेला नाही ना, यासाठीही तपासणी करावी लागेल. नुसती RT-PCR नाही तर त्याच्या व्हायरसची सुद्धा अंतस्थ तपासणी करावी लागेल. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा जो धोका आहे तो म्हणजे खरं तर टेस्टिंग म्हटल्यावर ते आलंच, पण पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढलेली दिसू शकते का, हा एक मुद्दा. आणि जुन्या व्हायरसमध्ये आणि हा जो नवीन प्रकार आलाय त्यामध्ये फक्त वेग हाच एक फरक आहे का? हो, एक लक्षात ठेवा की जर आपण टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या निश्चितच वाढणार. पण ते आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णसंख्या हा फारसा महत्वाचा मुद्दा नाहीये. तर जे कोणी रुग्ण सापडतील त्यांना आयसोलेट करणं, म्हणजे त्यांना लक्षणं नसतील तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणं, वेगळं करणं, विलगीकरण करणं त्यांचं. आणि जे रुग्ण हे ज्यांना पॉझिटिव्ह आणि लक्षणं आहेत अशांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं हे आवश्यक असतं. कारण त्यातूनच आपण हे रुग्ण जर विलग केले तर त्यांच्यापासून पुढे होणारे प्रसार हे थांबणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला जरी रुग्णसंख्या वाढलेली दिसली तरी त्यांच्यापासून पुढे पसरणारा आजार थांबल्यामुळं साथ लवकर नियंत्रणात येते. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलात की याच्यामध्ये फक्त वेग हे सोडून काही प्रकार आहे का, काही फरक आहे का, तर अजूनही त्याची इन्फेक्टिव्हिटी, त्याच्यापासून वाढणारा मृत्यूदर याबद्दल खात्रीदायक माहिती अजूनही संशोधन संस्थांनी प्रसिद्ध केलेली नाही, किंवा ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी किंवा भारत सरकारने सुद्धा याबद्दल अधिकृत माहिती अजून कुठलीही दिलेली नाहीये. त्याच्यामुळे यामध्ये हा कितपत धोकादायक ठरेल का, भारतामध्ये अशा प्रकारचे विषाणू आहेत का, याबद्दल आज तरी आपल्याला माहिती नाही. पण लवकरच येत्या काही दिवसात ही माहिती मिळेल आणि त्यामुळं येत्या 2 आठवड्यामध्ये या प्रकारच्या तपासण्या भारतात निश्चित सुरू होतील आणि त्याप्रमाणे आपल्याला वेगळी किंवा नवीन माहिती मिळेल. आणि हा जो आत्ताचा आपण थोडंसं चाचपडतोय की जसं मागच्या वर्षी करोनाबद्दल आपण चाचपडत होतो, तशा या नव्या विषाणूबद्दल आपण चाचपडतोय. परंतु आता ही सर्व यंत्रणा इतकी तरबेज आहे की येत्या काही दिवसातच आपल्याला याचं नक्की उत्तर मिळेल की हा जो आता नवीन विषाणू आहे हा नुसता त्याचा गुणधर्म घेतलेला विषाणू आहे का, पूर्ण अंतस्थ रचना बदल होऊन झालेला विषाणू आहे. हा या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये रुग्णसंख्या वाढवू शकतो का, या पद्धतीचे विषाणू भारतामध्ये आधीपासूनच आहेत का, किंवा आता नुकत्या गेल्या काही दिवसात आलेत का, आणि त्यामुळं
मृत्यूदर किंवा इतर काही गोष्टी काही बदलतील का, या गोष्टींवर नक्कीच प्रकाश पडेल. सर, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की कोरोनाची लस आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे आणि मग हा प्रश्न उपस्थित होतो की एकीकडे आपण म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक भावना होती की आता लस येईल आणि या विळख्यातून आपण कुठून तरी सुटू. पण नवा व्हायरस आल्यामुळे आता एक भीती पण निर्माण झाली आहे काहीशी. आणि आणखीन एक मुद्दा आहे की मग ही लस जी आहे ती परिणामकारक ठरणार आहे का जर हा नवा प्रकार फोफावत गेला किंवा वाढत गेला तर? हे दोन मुख्य प्रश्न सध्या आहेत मनामध्ये त्याबद्दल. अगदी योग्य प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, चिंता हा जो विषाणू आहे हा खूप वेगाने वाढेल किंवा इतरांना रुग्णसंख्या वाढवेल हा नसून, आता एवढ्या प्रयत्नांनी गेल्या 9-10 महिन्यांच्या अथक परिश्रमातून ज्या लसी आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज ब्रिटनमध्ये तर त्यांनी 9 डिसेंबरला ही लसीकरण मोहीम सुरू केली. तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या सगळ्या ब्रिटनमध्येही प्रचंड हाहाकार माजवला या विषाणूने. आणि त्याच्यातून आता लसीकरण सुरू झालंय म्हणून लोक थोडासा सुटकेचा निश्वास सोडतायत न सोडतायत, तोच ही ह्या नव्या विषाणूची बातमी आलेली आहे. आता एक लक्षात घ्या की कुठली लस जी बनते ती त्या ठराविक जो विषाणू आहे त्याला नष्ट करणारी जी अँटीबॉडीज तयार करण्यासाठी असते. ही लस घेतल्यावर आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीजमध्ये तो विषाणू नष्ट होतो. आता त्या विषाणूचे जे गुणधर्म आहेत तेच जर बदलले तर ही लस परिणामकारक ठरू शकत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं हा जो नवीन व्हायरस आलेला आहे किंवा हा आता ब्रिटनमध्ये असेल किंवा अजून दक्षिण आफ्रिकेमध्येही तशी चर्चा चालू आहे की हे जर विषाणू आता नव्याने समोर येत आहेत, यांची अंतस्थ रचना बदललेली असेल, यांच्यामध्ये म्युटेशन झालं असेल तर ही नवीन लस त्याला परिणामकारक ठरू शकणार नाही. या प्रकारची उदाहरणं ही इन्फ्लुएन्झाच्या लसमध्ये झालेली आहेत. इन्फ्लुएन्झाची ज्या वेळेला साथ आली त्यावेळेला त्या विषाणूची त्यांनी लस बनवली. काही दिवसांनी विषाणू म्युटेट झाला आणि त्याच्यामुळं ती लस त्याला लागू पडत नाही. असं दरवर्षी होत गेलंय. आजपर्यंत इन्फ्लुएन्झाची जी लस आहे ती सतत बदलावी लागते, कारण त्याचे जे विषाणू आहेत हे सतत म्युटेट होत राहतात. तर सांगायचा मुद्दा असा की इथून पुढचे काही दिवस, येते 15 दिवस हा निश्चितच एक मोठा म्हणजे हे आपल्याला पाहण्यात त्याच्याकडे खूप लक्ष ठेवायला लागेल. कारण याच्यावर निश्चितच आता संशोधन हे झालेलं आहे. ज्या कंपन्यांनी किंवा ज्या संशोधन संस्थांनी नवीन लसी विकसित केलेल्या आहेत त्या याच्यावर नक्कीच संशोधन करतील की आपली जी आता प्रचलित लस जी आता आपण आणलेली आहे किंवा येऊ घातलेली आहे याचा परिणाम या नवीन विषाणूवर कितपत होतोय. आणि ती माहिती कळाल्यानंतरच आपण हे सांगू शकू. पण या पद्धतीची आपल्याला मनाची किंवा आपल्याला एक तयारी ठेवावीच लागेल की कदाचित ही लस लागू पडणार नाही. परंतु आतापर्यंतची जी माहिती आहे, हा जर म्युटेशन झालेला व्हायरस नसेल, हा जर व्हायरस नुसते गुणधर्म घेतलेला असेल, अंतस्थ रचना बदललेला नसेल तर कदाचित ही लस लागू पडेल आणि तो खरोखरच एक चांगली गोष्ट असेल. पण हा धोका पहिल्यापासूनच सांगितला जात होता की जी लस आहे तिच्यामध्ये जर त्या जो विषाणूमध्ये जर म्युटेशन झालं तर ही लस आपल्याला परिणामकारक ठरू शकणार नाही. सर, मग मी आता तुम्हाला असं खरं तर आवाहन करीन की एक प्रकारची भीती आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे नव्या प्रकारामुळे. आणि काय सांगाल, एकतर खबरदारीचे उपाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंता करण्यासारखं खरंच काही कारण असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? मग एक लक्षात घ्या की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हा जो विषाणू आहे किंवा कुठलाही करोनाचा अगदी म्युटेशन होऊन आपल्याला एखादा विषाणू आला. आता मध्यंतरी मलेशियामध्ये अशा प्रकारचा एक विषाणू 614G या नावाचा आलाय म्हणूनही सांगितलं होतं. पण लक्षात घ्या, शेवटी हे करोनाचेच विषाणू आहेत. यांचे जे गुणधर्म आहेत हे मुख्य गुणधर्म जे आहे की ते श्वासावाटेच किंवा खोकल्यामधल्या तुषारा वाटेच पसरतात. ते आपल्या श्वासातूनच आत जातात. त्याच्यामुळे याच्यापासून जी काळजी घ्यायची ती अजिबात वेगळी नाही. हा म्युटेशन झालेला आहे का दुसरा आहे, लसीला लागू पडेल की नाही, ही प्रशासनाची चिंता आली. प्रत्येक नागरिकांनी आपली जी काळजी घ्यायला पाहिजे ती या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे की पुन्हा एकदा आपल्याला आता जे थोडंसं जी ढिलाई आलेली आहे ती टाळून मास्क हे वापरलेच पाहिजेत. घरात सुद्धा कदाचित तुम्हाला मास्क वापरावे लागतील. तुम्ही बाहेर पडल्यावर तर हे तुम्ही मास्क व्यवस्थित वापरले पाहिजेत. नाक बंद, नाक तोंड झाकणारे मास्क वापरले पाहिजेत. जे आपण सध्या पाहतो की मास्क असतो पण तो गळ्याभोवती असतो, तसं करता कामा नये. तुम्ही बाहेर पडलात, कामासाठीच बाहेर पडा.
जर पुन्हा जर गरज असेल तरच बाहेर पडा, अदरवाईज वर्क फ्रॉम होम किंवा ह्याच्यावरच भर ठेवा. तुम्ही ज्यावेळेला बाहेर पडाल त्यावेळेला गर्दी टाळा, गर्दीमध्ये घुसू नका. 2 व्यक्तींमध्ये साधारणतः 6 फूट अंतर ठेवा. त्यानंतर तुम्हाला हे जे आहे की आता तिसरा जो महत्वाचा भाग आहे की आपले हात स्वच्छ धुणं, तर आपले सॅनिटायझरनी हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत. आणि चौथी एक महत्वाची गोष्ट जी सध्याच्या काळात सर्वत्र विसरलेली दिसते ते म्हणजे आपले जे पृष्ठभागांची स्वच्छता, म्हणजे आपल्या घराची फरशी असेल किंवा टेबल खुर्च्या असतील, ऑफिसमधल्या टेलिफोन्स असतील, मोबाईल्स असतील किंवा जिन्याचे कठडे असतील, यांचं जे निर्जंतुकीकरण करायला हवं होतं ते सध्या केलं जात नाहीये. तेही पुन्हा आपल्याला नीट करावं लागेल. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे जर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला असं काही जर गोष्टी घडल्या तर तुम्ही अंगावर काढू नका. त्या दिवशी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी तुम्ही योग्य डॉक्टरांना दाखवा आणि त्याप्रमाणे तुमची तपासण्या करून किंवा जर आवश्यक असेल तर तुम्हाला डॉक्टर सांगतीलच तुमची कोरोनाची टेस्ट करून घ्या आणि ती टेस्ट तुम्हाला करावीच लागेल. आता एक फक्त महत्वाची गोष्ट आहे की हे जे आहे हा जो म्युटेशन झालेला असेल, आता आपण एक पाहतो की मला तर काही कोविड होऊन गेला, मी 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आजारी होतो, ट्रीटमेंट घेऊन बरा झालो, आता मला काही भीती नाही. लक्षात घ्या, जो म्युटेशन झालेला व्हायरस असेल तर तो जसा लसीला दाद देणार नाही तसा तुम्हाला आधी कोरोना होऊन गेला असेल तर तुम्हाला पुन्हा होऊ शकतो. हे काळच सिद्ध करेल. त्यामुळं आपल्याला तीही काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला जर कोरोना होऊन गेला असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या सर्व प्रतिबंधक उपायांकडे लक्ष द्यावंच लागेल. आणि त्याही पेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आत्ताची जी लस आहे ती तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तरी घ्यावी लागेल, तुम्हाला आत्ता झालेला नसेल तरी घ्यावी लागेल. हे लसीकरणाची मोहीम सुरू होईल त्यावेळेला ह्या विषाणू म्युटेशनचा आहे किंवा नाही ही लस तुम्हाला घ्यावीच लागेल. जर म्युटेशन झालं तर त्या पद्धतीची लस पुन्हा येईल. प्रत्येक वेळेला आपल्याला त्याप्रमाणे घ्यावी लागेल. सांगायचा मुद्दा हाच की प्रतिबंधक उपाय सर्वसामान्य लोकांसाठी अजिबात वेगळे नाहीत. त्याच्यामुळं प्रतिबंधक उपाय आपल्याला तेच पाळावे लागतील, फक्त ते अतिशय कटाक्षाने पाळावे लागतील आणि तुम्हाला कोविड होऊन गेलेला असला तरी सुद्धा पाळावे लागतील. ओके. कोविड होऊन गेलेला असला त्याही लोकांना हे जे उपाय आहेत ते पाहिजे. त्यासोबत जोडून एक प्रश्न विचारते की कोमॉर्बिडिटी हे जे आपण म्हणत होतो, जे कोविडमध्ये आपण फार पाळत होतो की अशा लोकांनी जास्त काळजी घ्यावी, तर याही प्रकारामध्ये तसंच मोडेल की त्यांनाही ह्याचा काही खरं तर धोका अजूनही कळलेला नाही. पण बरोबर आहे. एक लक्षात घ्या की कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणजे काय, तर ह्या आधीपासून अस्तित्वात असलेले जुने आजार म्हणजे त्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार, आपल्या फुफ्फुसाचे विकार किंवा आपल्या शरीरामध्ये हृदयासारखे काही हे असतात, महत्वाचे अवयव असतात, त्यांचे विकार, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कर्करोगाचे उपचार चालू असतील तर तरी सुद्धा ते सुद्धा हे तर ह्या सगळ्या कोमॉर्बिड कंडिशन्स असतात. यामध्ये काय असतं तर तुमची जी प्रतिकार शक्ती असते ती एकदम कमी झालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला फक्त कोविडच नाही तर इतर आजारांमध्येही हीच शक्यता असते. म्हणजे कोमॉर्बिड कंडिशन्स ही फक्त कोविडच्याच वेळेला पुढे आलेली गोष्ट नाही, तर ज्यांना हे जुने आजार असतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या साथीच्या आजारापासून काळजीच घ्यावी लागते आणि त्यांना ते होऊ शकतं. त्याच्यामुळं हा जर नवीन प्रकार जरी आला तो म्युटेशनचा असो किंवा कुठला असो तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. आणि याच्यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे काय तर आपल्या आजारांचे जे आधीचे उपचार आहेत म्हणजे मधुमेह असेल किंवा हृदयविकार, उच्च रक्तदाब हे जे असतील त्याची औषध योजना तुम्हाला नियमितपणे करावी लागेल, आजार नियंत्रणात ठेवावे लागतील आणि हे सतत त्या तुमच्या आजारांसाठी सुद्धा तुमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना वरचेवर भेटावं लागेल. या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट यामध्ये अनेकदा स्थूलत्व हा सुद्धा कोमॉर्बिड कंडिशन्स आहे, हे धरली जाते. तर जे स्थूल व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला काही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल किंवा याचे काही आजार नाहीत ना याची सुद्धा तपासणी ह्या सर्व लोकांनी वेळच्या वेळेला किंवा जर आतापर्यंत केली नसेल तर त्वरित करून घ्यायला पाहिजे. तर ही काळजी कोमॉर्बिड कंडिशन मध्ये कायमच घ्यावी लागते. कोविडच्या साठी ती जास्ती हा प्रश्न ऐरणीवर आला, पण ही गोष्ट आत्ताही आपल्याला नवीन विषाणूच्या बाबतीतही त्याच पद्धतीने करावी लागेल.
निश्चित सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. खरं तर फार गैरसमज यानंतर निर्माण होऊ नयेत यासाठी सुरुवातीपासून आपण बोलतोय. तुम्ही म्हणालात तसं पुढच्या 15 दिवसांमध्ये खरं तर किंवा एक महिन्याभरामध्ये हे जे चित्र आहे ते स्पष्ट होईल, आपण असं म्हणू शकतो. मात्र खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना ही माहिती. त्याच्यामुळं एकच वाक्यात सांगतो, काळजी करू नका, काळजी घ्या. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.